लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहेत। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बहिणींनो आणि माझ्या लाडक्या दादांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, 3 आज 20वा हप्ता मिळणार का? सरकारकडून काही गुड न्यूज येणार का? की अजून थोडं वाट पाहावं लागणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे आणि कोणाला नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला पुराव्यासहित देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। सर्वप्रथम, गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, समाधान आणि आर्थिक मदतीचं करो आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता वेळेवर येत राहो अशी देवाकडे प्रार्थना। चला आता थेट मुद्द्यावर येऊया। सगळ्यात मोठा प्रश्न, 20वा हप्ता आज मिळणार का? लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचे मुद्दे जोरात चर्चेत आहेत। पण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्ता वाटप होणार आहे का? तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार नो, आज लगेच हप्ता जमा होण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। पण खूप मोठी गुड न्यूज काय आहे माहिती आहे का? 3 काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत, जसं की योजना बंद होणार आहे, हप्ते थांबणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, ही पूर्णपणे खोटी माहिती आहे। सत्य काय आहे ते बघा। सरकारने या योजनेसाठी जवळपास 27,000 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे। याचा सरळ अर्थ असा, पुढील किमान 1 वर्ष तरी ही योजना बंद होणार नाही, हप्ते सुरूच राहणार आहेत। म्हणून कोणी काहीही बोललं तरी अशा अफवांकडे दुर्लक्ष करा। आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागावर। लाडकी बहीण योजनेची ताजी आकडेवारी समोर आली आहे। ही माहिती खूप मोठ्या न्यूज रिपोर्टमधून आली आहे आणि ही आकडेवारी खूप काही सांगते। कोणत्या महिलांना सर्वाधिक लाभ मिळतोय? 83% महिला विवाहित, 11.8% अविवाहित, 4.7% विधवा, 1% कमी घटस्फोटित। वयोगटानुसार बघितलं तर 30 ते 39 वयोगटात सर्वाधिक लाभ 29%, 21 ते 29 25.5%, 40 ते 49 23.6%। म्हणजेच 21 ते 39 वयोगटातील महिलांचा सर्वाधिक सहभाग तब्बल 78%। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना हळूहळू योजनेतून बाहेर केलं जाऊ शकतं आणि 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना नवीन अर्ज करण्याची संधी मिळावी अशी मागणीही होत आहे। जिल्ह्यानुसार आकडेवारी बघितली तर सर्वाधिक लाभार्थी पुणे, त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग। आता खूप महत्त्वाची सूचना, ई-केवायसी केलं आहे का? जर नाही केलं तर लगेच करा, कारण फक्त 31 मार्चपर्यंतच वेळ आहे। यानंतर तुम्हाला हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते। ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, अंगणवाडी सेविकांना भेटा किंवा महिला व बाल विकास विभागात जा आणि एक काम करा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला 18वा, 19वा आणि 20वा हप्ता मिळाला का? मी स्वतः कॉमेंट्स वाचतो आणि योग्य प्रश्नांना उत्तर देतो। शेवटी महत्त्वाचा मुद्दा, 20वा हप्ता कधीही जाहीर होऊ शकतो। अधिवेशन संपताच मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। म्हणून बेल चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा,
कारण सर्वात आधी आणि खात्रीशीर तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.